हमारी थोड़ी थोड़ी सी फाटी है। हॅलो गाईज, सो माझं नाव करण पटेल आहे. माझ्या गाडी तर पॅकिंग वगैरे झालेली आहे. तर आता 9 वाजताची माझी बस आहे. खूप काही गोष्टी करणार आहे, खूप फिरणार आहे. मी तुम्हाला सर्व काही शूट करून दाखवणार आहे की दाखवली कसं. सो मी तुम्हाला माझी कॅमेरा दाखवतो. सो हा माझा कॅमेरा आहे. हा सोनी कॅमेरा आहे माझा. तर हे सुद्धा मी घेऊन जातो आहे. मी हा पॅक करतो आता. सो आता 8:40 झालेले आहेत आणि आता आम्ही रिक्षामध्ये आहोत. सो आम्ही पोचलेलो आहोत. ही आमची बस आलेली आहे सुप्रिया. मम्मी स्माइल देते चार्जर है. जरा एक ब्रेक घेतला आहे. ते आम्ही पाणी वगैरे बघतोय. आम्ही आता खारपडाला थांबलोय. खारपडाला आमचा ब्रेक होता एक. या 2 गोष्टी आम्ही खायला घेतलेल्या आहेत. एकच आहे बनाना वेफर्स खायला घेतलेला. आम्ही गावी पोचलेलो आहे आणि आता एवढा काळोख आहे की काही समजत नाही. बघू शकता तुम्ही. आणि एकदम थंड असं वातावरण आहे. पोचलो आम्ही. माझी मावशी आम्हाला घ्यायला आली. काय दिसत नाही कुठे काय आहे. लाईट असते की नाही बाबा. पावसाची मजा घ्यायला आम्ही गावी आलोत. बाबा उठले सकाळी सकाळी. काय करताय? झाली झोप? आता परत झोपा. माझ्या गावी पोचले आणि आता वाजले 5 काहीतरी. तर मी तुम्हाला सकाळी दाखवेन की सकाळचा नजारा काय असणार आहे इकडे. इथे पाऊस खूप पडला, खूप छान एकदम थंड असं झालेलं आहे. तर मी तुम्हाला सकाळी दाखवेन की सकाळी ॲक्च्युली हे दिसतं कसं. आता सध्या पाखरं वगैरे दिसतात. घर आता झोपतो. बसमध्ये झोप लागली नाही बरोबर. डोकं दुखत होतं. आता मस्त एक झोप घेतो आणि मग गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग फ्रॉम दापोली. ये देखो आज की सुबह. खूप छान वाटतंय. खूप ग्रीन ग्रीन दिसतंय. रात्री पाऊस पडलाय तर बघू शकता. आमच्या 3 मांजरी आहेत. 1
इथे एक दोन आहे ते बसले आणि ही तिसरी. आणि यांचं टेक्निक असं आहे की यांच्यासाठी बाबांनी आणि मक्षीने एक जागा बनवली आहे की ते कसेही आले तरी ते इथून आतमध्ये जातील. दरवाजा बंद असला किंवा काय असला तरी ते आतमध्ये ये जा करतील. हे बाबा आमचे पेपर वाचतायत. रोजचं काम यांचं. सकाळी लवकर 5 वाजता उठतात आणि मग आपले सगळे कामं करत असतात आणि कामं झाली का मग बसतात एकदम आरामात. हा बघा पठ्या, बघा पठ्या. आणि हा आमचा शेत. ही एवढी मोठी जागा आमच्या घराच्या बाजूला आहे. नारळाचं झाड पण आहे, खूप छान नारळ पण लागलेले आहेत. हे असं ओव्हरऑल आमचं घर आहे. आणि आत्ताच माझ्या मावशीने मस्त एक त्यासाठी स्कूटी घेतलेली आहे, तर ती आता आम्ही यावेळी फिरवणार आहोत. मावशी, हा आमचा किचन. आता मम्मी काहीतरी बनवते. मटकी. गावचं जेवण खायला मजाच वेगळी. मटकी मटकी बनवते. वा, किती एकदम छान असं छोटस किचन आहे. बघा मेरे को थोड़ा सा हाइट देना. हाँ, ये हाइट मैच ही नहीं हो रहा है. मेरे को थोड़ा सा हाइट देना. हाइट दे, हाइट दे, हाइट दे. खंडे पे भी नहीं आ रहा है. अच्छा, वो क्या बोलते हो उसको, क्या करायला चाललास तू? बिस्तारा उछला तो. और यहाँ से है पीछे के साइड जाने का रास्ता. और ये नारियल का पेड़. और यहाँ से भी एक अलग व्यू दिखता है, बहुत अच्छा. आणि ही आमची आई. मी फ्रेशन अप झालेला आहे आणि आता नाश्ता करतोय. उपमा आहे, उपमा. असा पाऊस वगैरे पडला आहे, वेदर खूप छान झालेला आहे. हा आता आलेला आहे मार्केट. गर्दी वगैरे एवढी आहे ना. आणि आता इथे थोड्याच वेळात बस डेपो येईल. मेन बस डेपो हा दापोलीचा. हा आहे बस डेपो. सध्या आता रेनोव्हेट होतोय. दापोली बस स्थानक. कौलारू घर. एकदम सिनिक लुक वाटतोय. लोकेशन देखो, क्या लोकेशन है भाई. कोकण.
पाऊस पडतोय. हा काय नजारा आहे तुम्ही बघू शकता. हे डोंगर आहे पूर्ण इथपर्यंत आणि ते घर आहेत कुठे डोंगरामध्येच आहेत वरती असे बांधलेले आहेत. खूप छान दिसतंय ते. घरातून खूप नजारा छान आहे. मी तुम्हाला दाखवतो. लोकेशन एक्सप्लोर कर रहे हैं. आप देख सकते हो कितना अच्छा ये लोकेशन है. यहाँ पे वाटरफॉल भी है. मतलब ये रास्ते पे हर जगह सीनिक व्यू है. सारा पूरा रास्ता ऐसा ही है. आजूबाजू ग्रीनरी आणि हा रस्ता बघा. वर बघा किती छान दिसतंय. ये व्यू देखो आप. और ये डैम देखो यहाँ से पानी आ रहा है पूरा और यहाँ से नीचे जा रहा है. पूरा आगे गांव तक जाएगा. आम्हाला इथे आता खूप असं छान धरण दिसतंय. थांबा तुम्हाला दाखवतो. इथे पाणी दिसतं तुम्हाला. पाणी 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 तुम्हाला तर मी दाखवतो कसं आहे. भाऊ पुढे आहे तो बघतोय रास्ता काढतोय. वाव